पाठवलेली होती, तुम्ही मात्र घरात नव्हता. तुमचे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तुमच्याकडनं संपर्क झाला नाही, म्हणून हे सगळं प्रकरण घडलं असं तुमच्यावरती टप्पा ठेवलाय. प्रत्यक्षात परिस्थिती काय, तुमच्याशी काही संपर्क झाला होता का, तुम्हाला नोटीस प्राप्त झाली होती का, काय सांगाल? सचिन मुळीक साहेब आहेत निवडणूक निर्णायक अधिकारी. यापूर्वी त्यांचा ईमेल माझ्याजवळ आहे. माझ्या 2-3 केसेस त्यांच्याजवळ आहेत, जमिनीची केस संदर्भात आहेत. आणि सीओ सर आणि माझं नेहमी ईमेलवर प्रत्येक कागदपत्रांची देवाणघेवाण होत असते. त्या दोघांकडेही माझा ईमेल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. ते व्हॉट्सअप करून त्या दिवशी कॉलिंग मला करत होते. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मॅडमच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा. त्यावेळेस त्या दोघांनीही मला व्हॉट्सअपवर कॉल केलेला होता, दोघांनीही मेलवर मेल केलेले आहेत. मग त्यावेळेस त्यांना माहिती होतं ईमेल आहे, तर ईमेलवर त्यांनी पाठवायचं होतं मला. ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी सांगायच्या होत्या. किंवा ते म्हणतात घराला लावले, दरवाजाला लावलं आमच्या, आणि मी तिथं नव्हते. तर प्रत्येक आता महाराष्ट्राला माहिती झाले, गेले 2.5 वर्ष झालं उज्ज्वला तिथे अनगरच्या घरी राहतच नाहीये ना. तिला एवढा पोलीस बंदोबस्तामध्ये फक्त फॉर्म भरण्यासाठी जायचं होतं. मग ते अनगरच्या घराला जाऊन नोटीस लावली, हे हास्यास्पद वाटत नाही का? जाणीवपूर्वक त्यांनी बंद घराला लावलं आणि त्यामुळे ते तुम्हाला अपील करता येऊच नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये सही करता येऊच नाही, ते त्यासाठी षडयंत्र असलं. हो, ते आता ते निश्चितपणे ते समोर दिसूनच येतं. आणि काल मी ज्या ठिकाणी थांबले तर त्यांनी कोतवाला मार्फत मला आम्ही मागितल्यानंतर परवा दिवशी मी मेल केला. तर काल मी जिथे थांबले, जिथे माझी राहण्याची सोय आहे, तर तिथे त्यांनी आणून दिलं परत. ते मग ते त्या दिवशी देता येत नव्हतं का त्यांना? नाही, त्यांचा कॉल आला नाही, व्हॉट्सअप कॉल नाही, काय ईमेल नाही, काही नाही, किंवा साधा कॉल नाही. निवडणूक निर्णय अधिकारी तुमचा तो अर्ज दाखवला, ज्या ठिकाणी सही अपेक्षित होती त्या ठिकाणी सही ते ब्लँक दिसत होती. मग तुम्ही सही केलेली होती की नाही? 5 पेपरवर माझ्या मुलाच्या सह्या होत्या, 6व्या पेपरवर सही नसेल असं कसं होईल? मग त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाच कसा? तसं शक्यच नाहीये ना. बरं, जर झालं असेल तर त्यांचं लगे काम होतं सांगायचं. दुसऱ्या दिवशी त्यांनी 4 वाजता बंद घराला जाऊन लावतात, याच्यावरून लक्षात घ्या ना. जी व्यक्ती तिथे राहतच नाहीये म्हणून त्यांनी मला शौचालयाचा दाखला दिला नाही. शौचालयाचा दाखला मागण्याचा मी त्यांना मेल केला सीओ सरांना, तर त्यांनी मला रिटर्न मेल केला की तुम्ही तिथं राहत नाहीयेत, पुण्याला असतं 2 वर्ष झालं, ते वापरात नाहीये. जर शौचालय वापरामध्ये नाहीये तर त्याचा दाखला आम्ही कसा द्यायचा? मग तुम्ही गोष्ट सांगा, मी पुण्यावरून इथं टॉयलेट युज करण्यासाठी यायचं का? मग मला त्यांनी दाखला देणार होते का? त्याने दिलंय हास्यास्पद गोष्ट, तसं मला त्यांनी मेल केलेला आहे. आणि पुन्हा त्या बंद घर आहे ह्यांना माहिती असताना तिथे जाऊन नोटीस ह्या लावणं कसं आहे? मग हे संशयास्पदच आहे ना. घर आता सध्या तिथली स्थानिकची रहिवासी आहे, स्थानिकचं हे निवडणूक आहे, त्यामुळे मग तिथलाच पत्ता मला देणं गरजेचं आहे. आणि माझा पुण्याचा पत्ताही त्यांच्याजवळ आहे. आणि पुण्याच्या पत्त्यावर यापूर्वी सीओ बदर साहेब यांनी 2-3 वेळेला मला पत्र पाठवलेली आहेत अनगर नगर पंचायतची. त्यांचं असं मत आहे की तुम्ही छाननीच्या दिवशी तिथं उपस्थित राहणं अपेक्षित होतं, कारण छाननी ही त्या उमेदवारांसमोर होणं अपेक्षित असतं. मात्र त्यांच्या कोणी वकीलही आले नाहीत. आणि त्यावर त्यांचं असं मत आहे की त्यांना पोलिसांकडून देखील फोन गेलेले होते की तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला आम्ही पोलीस संरक्षण देऊ, मात्र तुम्ही ते देखील नाकारलं. त्यामुळे तो ठपका जो आहे तो तुमच्यावर ठेवतात की तुम्ही उपस्थित नव्हते छाननीला. त्या दिवशी मी स्पष्ट सांगितलेलं होतं सीओ साहेबांना. आता त्यांचं तिथे सीसीटीव्ही ते जर रेकॉर्डिंग होत असेल तर ते काढून शोधून पाहावं लागेल. मी त्यांना सांगितलं, सर मी उद्या 11 पासून छाननी आहे, पण मी व माझा मुलगा येऊ शकत नाही. भीतीपोटी कुठलाही वकील येणार नाहीये. साधं मला मोहोळमध्ये नोटरी कुठल्या वकिलांनी करून दिलेली नव्हती. मग आमचे वकील जर आले तर ते येऊ शकतील, किंवा वॉइस कॉन्फरन्स असेल तर सांगा, ती लिंक पाठवा, आम्ही ती जॉईन करू. तर त्यांनी मला स्वतः सांगितलं VC तरतूद काय ह्याच्यामध्ये नाहीये, आणि तुम्हाला स्वतः यायचं असेल तर मला ठीक आहे, तुमच्यावर विश्वास आहे. आणि मोहोळचे PI यांना माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. मी पोलीस प्रोटेक्शन मागितलं नाही माझा, कारण आमचे सर्व डॉक्युमेंट्स कलेक्टर साहेबांनी चेक केलेले होते. आम्हाला खात्री होती कुठलीही त्याच्यामध्ये त्रुटी आढळणार नाही, माहिती होतं. आता यांनी म्हणून सहीचा बरोबर विषय काढला. आम्हाला एकतर कागदपत्र नव्हती कोणती, तर प्रमाणित यादी 10/11/2025 प्रमाणेची, आणि शौचालयाचा दाखला, आणि तिसरं म्हणजे बेबाकी दाखला. तर ते तिथे गेल्या आम्हाला देण्यात आलेलं होतं. म्हणजे ह्यांना त्रुटीच नव्हती, ती मुलाच्या ह्याच्यावर. त्यांचं असं मत आहे की आम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी त्यांना विचारलं होतं छाननीला ज्यावेळेस तुम्ही येणार आहात किंवा नाही. तर त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून स्टेशन डायरीला सुद्धा त्याची नोंद आहे की 2 वेळा तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून फोन आले, मात्र आपण पोलीस प्रशासन नको, मी तिथे जाणार नाही अशा पद्धतीने सांग, असं त्यांचा दावा आहे. मला कोणी फोन केले? नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे असं त्यांचं मत आहे. मला कोणत्या अधिकाऱ्यांनी फोन केला तर त्यांच्या कॉल लिस्ट मध्ये असेल ना, ते माझ्या कॉलवर मोबाईलवर पण आलं असेल. कुठलीही महिला स्वतःहून जर पोलीस प्रोटेक्शन देतो म्हणल्यानंतर नाकारेल का? ऑलरेडी त्यांच्याकडे 8-8 दिवसापूर्वी मेल केलेले आहेत SP ना, ऍडिशनलला,
मोहोळच्या पीआयला, तर त्यांनी दिलं गेलं नाही. ज्यावेळेस अंगावर गाड्या घातलेला प्रकार गेला तिथं, त्यावेळेस सुद्धा आम्ही मोहोळ पोलीस स्टेशनला पळत गेले, तेव्हा धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. वरपर्यंत गोष्टी गेल्या, नंतर मला पोलीस फोर्स त्यांनी दिली. आणि दुसऱ्या दिवशी जर हे स्वतःहून देत असतील तर मी नाकारेन कशासाठी? पीआय सरांना बोलवा, तुम्ही त्यांची मुलाखत घ्या. मी कधी त्यांना कॉल केला नाही का त्यांचा कॉल रिसिव्ह केला नाही, हे पीआय सरांना विचारू शकता. आता काय अपेक्षित आहे तुम्हाला कोर्टाकडून, काय निर्णय येणार? न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. वकील सरांना आता जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत आम्ही सर्व आता लिगली सगळे तिथं दाखवलेले तर आहेत. आता न्यायदेवतेच्या हातात आहे आणि विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल. वकील साहेब,